Welcome back, students. Today again we are going to learn the uses of to have's verbs in simple present tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा साधा वर्तमान काळच शिकणार आहोत, पण यामध्ये टू हॅवची रूपं कशी वापरायची ते आपण आज शिकणार आहोत. चला तर मग आता आपला पेन आणि वही घ्या आणि मी जे सांगते किंवा टू हॅवची रूपं कशी वापरायची हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. Write down the uses of to have's verbs in your notebook. Let us see which are the verbs of to have that we are going to use in simple present tense. Now, to have's verbs are have and has that we are going to use in simple present tense. साध्या वर्तमान काळामध्ये have आणि has ही दोन to haveची रूपं आपण वापरणार आहोत. Let us see to have's use first. आता पहिल्यांदा haveचा उपयोग आपण बघूया. Use of have. I have a book. Now we all know that have is a possessive verb. It shows what you have or what you don't have. विद्यार्थी मित्रांनो, have हे possessive verb आहे. तुमच्याजवळ काय आहे किंवा काय नाही आहे हे दाखवण्यासाठी हॅवचा उपयोग होतो. मग तो हॅव, हॅज आणि भूतकाळामध्ये हॅड या तिन्ही रूपांमध्ये आपण दाखवू शकतो. आता या वाक्याचा अर्थ होतो, माझ्याजवळ एक पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. आय हॅव सम फ्लावर्स. माझ्याजवळ काही फुलं आहेत. आय हॅव अ पेन. माझ्याजवळ पेन आहे म्हणजे लेखणी आहे. यू हॅव अ नोटबुक. तुझ्याजवळ वही आहे. यू हॅव मेनी टॉईज. तुझ्याजवळ खूप सारे खेळणी आहेत. वी हॅव मेनी फ्रेंड्स. आम्हाला खूप मित्र आहेत. दे हॅव नाईस हाऊस. त्यांच्याजवळ चांगलं घर आहे. इन ऑल दीज सेंटेन्सेस हॅव इज द ओनली वर्ब दॅट वी हॅव युज्ड. या सर्व वाक्यांमध्ये हॅव हे एकमेव असं क्रियापद आहे जे आपण वापरलेलं आहे, म्हणजे हॅव हे मुख्य क्रियापद म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे. आता बघूया वाक्याची कन्स्ट्रक्शन कशी आहे. आय इज द सब्जेक्ट, हॅव इज द मेन वर्ब अँड अ बुक इज द ऑब्जेक्ट. म्हणजे या वाक्यामध्ये आय हे कर्त्याचं कार्य करतं, हॅव हे मुख्य क्रियापदाचं कार्य करतं आणि अ बुक हे कर्माचं कार्य करतं. या सर्व वाक्यांमध्ये हॅव हे मुख्य क्रियापदाचं कार्य करतं आणि म्हणून हा हॅवचा साध्या वर्तमान काळातील उपयोग आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. दे हॅव ॲन एक्सपेन्सिव्ह कार. त्यांच्याजवळ एक महागडी गाडी आहे. ही सर्व विधाने साध्या वर्तमान काळात आहे, म्हणजे आपल्याजवळ काय आहे काय नाही आहे हे या ठिकाणी या हॅवच्या उपयोगातून आपल्याला समजतं. लेट अस सी द सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी अतिशय सोपी अशी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे, वाक्याची रचना आहे. कर्त्यानंतर हॅव घ्यायचं आणि त्यानंतर कर्म घ्यायचं. आपल्याला माहिती आहे की हॅव आपण कोणासाठी वापरतो. आय, यू, दे, वी या कर्त्यांसाठी आपण हॅव वापरतो. जनरली फर्स्ट पर्सन सिंग्युलर अँड प्लुरल, सेकंड पर्सन pronoun, third person plural pronouns, as well as the subjects which are plural. For all these subjects we use have. Let us see the examples. I have a story book. याचा अर्थ असा होतो, माझ्याजवळ एक गोष्टीचं पुस्तक आहे. I have a daughter. मला एक मुलगी आहे. We have books. आमच्याजवळ पुस्तक आहे. ही सर्व विधाने आपल्याजवळ काय आहे हे दर्शवतात. Let us see the use of have in interrogative sentences. आता आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये हॅवचा उपयोग कसा केला जातो ते बघू. हॅव दे टॉईज. त्यांच्याजवळ खेळणी आहेत का. हॅव आय अ बुक. माझ्याजवळ पुस्तक आहे का. हॅव यू अ ब्युटिफुल ड्रेस. तुझ्याजवळ सुंदर ड्रेस आहे का. व्हॉट डू दे हॅव. आता हा उपयोग WH क्वेश्चन मधील आहे. त्यांच्याजवळ काय आहे.
व्हॉट डू वी हॅव? आपल्याजवळ काय आहे? ज्या वाक्यांमध्ये हॅव सुरुवातीला आलेला आहे, म्हणजे ज्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये हॅव सुरुवातीला आलेले आहे ते व्हर्बल क्वेश्चन्स आहेत. आणि खाली WH क्वेश्चन्समध्ये सुद्धा त्यांचा उपयोग दिलेला आहे. ज्यावेळेस WH क्वेश्चन आपण तयार केले त्यावेळेस व्हॉट नंतर डू घेतलेला आहे, त्यानंतर करता आणि त्यानंतर हॅव घेतलेला आहे. म्हणजे हा बदल आपण लक्षात घ्यायचा आहे. नाऊ लेट अस सी द यूज ऑफ हॅव इन निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय हॅवंट अ बुक. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हटलं म्हणजे यामध्ये नकारार्थी वाक्य आपण बघणार आहोत. आता आपल्याजवळ काय नाही ते आपण या हॅवच्या उपयोगाद्वारे सांगणार आहोत. आय हॅवंट अ बुक म्हणजे माझ्याजवळ पुस्तक नाही असा त्याचा अर्थ होतो. वी हॅवंट बुक्स आमच्याजवळ पुस्तके नाहीत. यू हॅवंट फ्रेंड्स तुला मित्र नाहीत. दे हॅवंट टॉयज त्यांच्याजवळ खेळणी नाहीत. Now in these sentences we have used not to show the negation. या वाक्यांमध्ये आपण नकारार्थी शब्द म्हणून नॉट वापरलेला आहे. आणि याची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपण आता पाहणार आहोत. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. Now in the first sentence we can see this construction. I is the subject, then have, then not and a book as object. आता पहिल्या वाक्यामध्ये आपण आय हा सब्जेक्ट पाहिला, त्यानंतर हॅव, त्यानंतर नॉट, त्यानंतर अ बुक हे ऑब्जेक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. नाउ लेट अस सी द यूज ऑफ हॅज. आता आपण हॅजचा उपयोग बघूया. हॅज आपण तृतीयपुरुषी एकवचनी कर्त्यांसाठी वापरतो, जसं ही, शी, इट. आणि जे प्रॉपर नाउन्स आहेत जे तृतीयपुरुषी एकवचनी म्हणून वापरले जातात त्यासाठी आपण हे वापरतो. शी हॅज डॉल्स तिच्याजवळ बाहुल्या आहेत. मनीषा हॅज अ ब्युटिफुल स्कार्फ मनीषाजवळ खूप सुंदर स्कार्फ आहे. महेश हॅज अ ब्ल्यू शर्ट महेशजवळ निळा शर्ट आहे. ही हॅज अ फ्रेंड त्याला एक मित्र आहे. ही हॅज 3 sons त्याला 3 मुले आहेत. रामदास हॅज 2 daughters रामदासला 2 मुली आहेत. नाउ इन ऑल these sentences we have used has to show what the subject possess. या ठिकाणी सर्व वाक्यांमध्ये कर्त्याजवळ काय आहे हे दर्शवण्यासाठी आपण हॅजचा उपयोग केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॅज हे या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून कार्य करतं. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणतंही क्रियापद तुम्हाला या वाक्यांमध्ये दिसणार नाही आणि ते वापरायचे सुद्धा नाहीत, तरच ती साध्या वर्तमान काळातील कन्स्ट्रक्शन होईल. टीना हॅज अ बिग बंगलो टीनाजवळ खूप मोठा बंगला आहे. लेट अस सी द सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. द सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इज सब्जेक्ट प्लस हॅज प्लस ऑब्जेक्ट. आता आपण या ठिकाणी तृतीयपुरुषी एकवचनी कर्ते वापरणार आहोत, ज्यानंतर आपण हॅज घेणार आहोत, जसं की ही, शी, इट. आता पहिलं उदाहरण घेऊया. शी हॅज मेनी फ्रेंड्स तिला खूप मैत्रिणी आहेत. इट हॅज अ लॉंग टेल त्याला लांब शेपूट आहे. लेट अस सी द यूज ऑफ हॅज इन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. हॅज शी अ डॉल. नाउ दिस इज द व्हर्बल क्वेश्चन. आता या ठिकाणी तिच्याजवळ बाहुली आहे का हे प्रश्नार्थक वाक्य झालं. हॅज लीला अ बुक लीलाजवळ पुस्तक आहे का. हॅज मीना अ ब्युटिफुल ड्रेस मीनाजवळ सुंदर ड्रेस आहे का. व्हॉट डज शी हॅव हा चेंज मात्र आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण व्हॉट डज शी हॅव असं या ठिकाणी वापरलं आहे. तिच्याजवळ काय आहे. उत्तर लिहिताना मात्र आपल्याला शी हॅज घ्यायचं आहे, पण या ठिकाणी आपण डज घेतलेला आहे आणि शी नंतर हॅव घेतलेला आहे. व्हॉट डज ही हॅव त्याच्याजवळ काय आहे, तिच्याजवळ काय आहे हे विचारण्यासाठी आपण या ठिकाणी हॅवचा उपयोग केला आहे. लेट अस सी द यूज ऑफ हॅज इन निगेटिव्ह सेंटेन्सेस. शी हॅझंट अ डॉल तिच्याजवळ बाहुली नाही. आता या ठिकाणी तिच्याजवळ काय नाही किंवा कर्त्याकडे काय नाही यासाठी आपण हॅज नॉटचा उपयोग करणार आहोत.
म्हणजे या वाक्यांची कन्स्ट्रक्शन कशी राहील? शी मीन्स सब्जेक्ट प्लस हॅज प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. मनीषा हॅझंट अ ब्युटिफुल स्कार्फ. मनीषाजवळ सुंदर स्कार्फ नाही. महेश हॅझंट अ ब्लू शर्ट. ही हॅझंट अ फ्रेंड. ही हॅझंट 3 sons. Ramdas hasn't 2 daughters. The construction is subject plus has plus not plus object. आता या सर्व वाक्यांमध्ये अशीच कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसते की सब्जेक्ट नंतर हॅज हेच मेन वर्ब म्हणून आपण वापरलेला आहे, त्यानंतर नॉट घेतलेला आहे जे या ठिकाणी नकार दर्शवतं, आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड वॉच द नेक्स्ट व्हिडिओ अगेन to see the next use of simple present tense. And yes, don't forget to like, share and subscribe my channel.